दुसरी गोष्ट आहे की केळीमध्ये, परंतु एक गोष्टी मला परत या ठिकाणी कन्फ्युजन याबद्दल होतो की या हॉलमध्ये अगर आपण एक सर्वे घेतला की किती लोकांना इच्छा आहे की एक केळी महामंडळ, केळी बोर्ड आणि त्याच्यावर केळी संदर्भात अजिबात अभ्यास नसलेले एक IAS अधिकारीला त्या ठिकाणी बसवावा, मला माहिती आहे की 80% लोक म्हणेल की असं करून टाका. बट या गोष्टी मला म्हणजे मला माहिती आहे तुमची मागणी आहे, त्याच्यामुळे काय फायदा पण झालेला असेल. परंतु हे जो प्रायव्हेट सेक्टर आणि जो प्रायव्हेट इनिशिएटिव्ह आणि जो एक वेगळ्या प्रकारचे R&Dचा जो कल्चर आहे ते कृपा करून सोडू नका. ही माझी आपल्याला एक विनंती. तिसरी गोष्ट जो मला एक बोलायचं आहे, केळीमध्ये, केळी ना एक वेट लुझिंग प्रोडक्ट आहे. वेट लुझिंग प्रोडक्ट आहे म्हणजे तुम्ही कपात तिकडे केला ते इमिडिएटली कन्झम्पशन कडे जाणं पाहिजे. आणि बाकी वेट लुझिंग प्रोडक्टच्या उदाहरण आहे साखर, ऊस. तुम्ही ज्या क्षणी कपात केला, अगर तुम्ही 4 दिवसात प्रोसेसिंगला नाही टाकलं तर त्याची वेट ऑलमोस्ट 30% 40% कमी होत जातं. आणि केळीमध्ये पण तसंच असतं. बाकी पण प्रोडक्ट्स आहे, परंतु केळीमध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या प्रोसेसिंग करू शकत नाही, बिकॉज 90% कन्झम्पशन केळीच्या जगभरात ते रॉ फॉर्म मध्ये असतं. फार कमी लोक आहे जो केळीला कुठले ना कुठले प्रोसेसिंग करून ते वापरतात. म्हणजे एक नॉर्मल ह्युमन टेंडन्सी. युरोपच्या मार्केट असेल, अमेरिकाचे बाजार असेल, त्या बाजारपेठ पर्यंत आणि लोकांचे घरपर्यंत आणि घरापासून लोकांच्या टेबल पर्यंत किती लवकर आपण जाऊ शकतो ते मेन खेळ आहे त्याच्यामध्ये. तो आपल्याला केळीमध्ये कोल्ड स्टोरेज पेक्षा कोल्ड चेन तयार करण्याची जास्त गरज असतो.